नमस्कार मित्रांनो, आज घरातून निघालो. देवगाडीकडे गेलो. त्याला काय चार्जिंग लावली नव्हती, कारण 2-3 दिवसातून एकदाच चार्जिंग करावं लागते. नंतर आज सरांचा फोन आला होता हॉस्टेलवरून की आज थोडी मुलं कमी आहेत, तरी 70-80 मुलं असतील म्हटले. त्यानंतर आज ढगाळ वातावरणच होतं, असं काही फ्रेश वातावरण नव्हतं. त्यानंतर किराणा मालाच्या दुकानात गेलो. त्यांना सर्व सविस्तर समजून सांगितलं आणि लवकरात लवकर मटेरियल पोच करा म्हटलं. त्यानंतर तिथून गेलो डायरेक्ट चिकन काय रेडी नव्हतं. मग थोडा वेळ थांबलो. तो चिकन कट करत होता. जवळपास 25-30 किलो चिकन आपल्या हॉटेलला आणि संध्याकाळच्या पार्टीचं मिळून आज लागत होतं. आणि स्टार्टरमध्ये लॉलीपॉप असल्यामुळं जवळपास 35 किलो लॉलीपॉप घेतलं. म्हटलं 5-6 किलो एक्स्ट्रा असू द्या, जर कमी पडलं तर. स्टार्टरमध्ये लॉलीपॉप असल्यामुळं मुलं कसं आहे की जेवण कमी करतात पण लॉलीपॉप जास्त खातात. ते सगळं हॉटेलला खाली करून मग गेलो पॉवर हाऊसला. तिथं दादा महाराज आज भेटले, काल भेटले नव्हते. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, मार्गदर्शन घेतलं आणि नंतर मग राजवीरचा क्लबला सोडायचा वेळ झाला म्हणून त्याला क्लबवरती सोडायला गेलो. त्याला सोडून आल्यानंतर काल चहाच्या दुकानावर गेलो नव्हतो, आज पहिलं चहाच्या दुकानावरती गेलो. तिथे क्वालिटी वगैरे चेक केली. क्वालिटी एक नंबर चहाची होती आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं कस्टमरही जास्त होतं. मग राजवीरला आणायसाठी रणवीर ह्यावेळेस सोबत आला, कारण तो आजारी असल्यामुळं घरीच आहे. पण तिथं गेल्यानंतर राजवीरची अजून मॅचच चालू होती. मग थोडा वेळ थांबलो, त्याला घरी सोडून मग डायरेक्ट हॉटेलवर गेलो. हॉटेलवर लॉलीपॉप रेडी झालं होतं. लॉलीपॉप वगैरे क्वालिटी चेक केली, एकदम सुंदर होतं. नंतर मुलं आली, मुलांनाही टेस्ट विचारली. मुलं म्हणली फार सुंदर क्वालिटी होती. आणि ह्यावेळेस प्रथमच असं झालं की त्या स्टुडंटमध्ये एक कोरियन मुलगा विद्यार्थी जेवण्यासाठी आला होता, पण त्याचं जेवण पूर्ण वेगळं होतं. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवून दिल्या, पण त्याला कुठलंच जेवण काय जमेना. थोडी ह्याची खायची तारांबळच झाली. नंतर रात्री घरी सिंबाचा खाऊ घेऊन आलो. ह्याचं झालं आहे असं की ह्याला चारल्याशिवाय हा खातच नाही, शिल्लक ठेवून देतो, म्हणून ह्याला चारावं लागतं. अशा पद्धतीने आजचा दिवस संपला.